लोकसभा चुनाव 2024 के लिए कांग्रेस की प्रत्याशी प्रतिभा धानोरकर और भाजपा प्रत्याशी सुधीर मुनगंटीवार चुनावी मैदान में उतरे थे, जहां बहुमत से प्रतिभा धानोरकर ने जीत हासिल की। 19 अप्रैल को लोकसभा चुनाव की मतदान प्रक्रिया पूर्ण हुई और 4 जून को चुनावी नतीजे घोषित हुए। 4 जून को चुनावी नतीजे घोषित होने के बाद भाजपा प्रत्याशी सुधीर मुनगंटीवार इनका पराभव करते हुए कांग्रेस के प्रत्याशी प्रतिभा धानोरकर 2,60,000 मतों से विजयी हुई। प्रतिभा धानोरकर की इस जीत पर उन्हें शुभकामनाएं देते हुए मतदाताओं ने उनके प्रति दिखाया विश्वास वे जरूर पूरा करेंगे, ऐसी बात कहते सुधीर मुनगंटीवार ने। और क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। करायचा कालावधी आहे। आज पराभव झाला तो मी अतिशय नम्रपणे मान्य करतो। मतदारांच्या निवडणुकीच्या कालावधीत जाऊन केंद्र स्तरावर असणारे या विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मत मागितले। त्यामध्ये मूर्ती एअरपोर्ट असेल, बाबूपेठ ब्रिज केंद्राशी संबंधित आहे, महाकाली मंदिराचा विकास केंद्राच्या परवानगीची आवश्यकता होती, बगारशा मुंबई ट्रेन सुटावी, बगारशा पुणे ट्रेन सुटावी, नागपूर चंद्रपूर ब्रॉडगेज मेट्रो व्हावी, केंद्राशी संबंधित रेल्वेचा एखादा कोच कारखाना यावा, ॲग्रोबेस इंडस्ट्रियल झोन व्हावे, असे जे काही प्रश्न आहेत ते मी मतदारांना जाऊन माझ्या निवडणुकीच्या प्रचारात आवाहन करायचो की आपण मग जरा संधी दिली तर मी या संधीचं सोनं करेन। पण मतदारांचा कदाचित या संदर्भामध्ये माझ्यावरचा विश्वास कमी असेल। मतदारांनी माझा पराभव केला तो मी नम्रपणे स्वीकारतो। जे या निवडणुकीत जिंकून आले त्यांना सदिच्छा देतो, प्रतिभाताईंना शुभकामना देतो की त्यांच्या नेतृत्वात या विभागाच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ते निश्चितपणे सोडवतील आणि सोडवण्यासाठी ते काम करतील हा विश्वासही व्यक्त करतो। मतदारांनी विकासासाठी प्रतिभाताईंना निवडून दिलाय आणि त्यांच्या नेतृत्वात विकास होण्यासाठी मी शुभकामना देतो। राज्यात मी जसं सांगितलं की या कारणाच्या संदर्भात निवडणूक संपल्याबरोबर त्याच दिवशी विश्लेषण करणं हे शक्य नसतं। काही कालावधीमध्ये चर्चा करावी लागेल कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, उमेदवारांशी, आणि मग आपल्याला एक निश्चित याचं विश्लेषण करता येईल की कुठं कांद्याचा प्रश्न होता का, एखाद्या ठिकाणी सोयाबीन कापसाचा प्रश्न होता का, कुठं जातीचं विष विकासापेक्षा भारी झालं का, कुठं महाविकास आघाडी सातत्याने ज्या पद्धतीने संविधानाच्या संदर्भात खोटं बोलत होती त्याचा काही परिणाम हा नकारात्मक झाला का, किंवा मताच्या संदर्भामध्ये जे थर्ड फ्रंटला मतं पडायची ती थर्ड फ्रंटला मतं पटली नाही त्याचा काही परिणाम झाला का, हे सर्व एकूण झालेलं या राज्यातलं मतदान आणि त्यानंतरचे झालेले एकूण परिणाम याचं विश्लेषण त्यानंतरच करता येईल। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।